श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. बघा, संपूर्ण देशात सध्या भक्तिमय वातावरण आहे. कारण काही दिवसात अनेकांच्या घरात व सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायांचे आगमन होणार आहे. तर गणेश चतुर्थी कधी आहे? गणपती बाप्पांच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे? गणेश चतुर्थीचा उपवास कसा कराल? तसेच बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गुरुजी नसतील तर पूजा कशी करावी? घरात गरोदर स्त्रिया असेल तर गणपती बाप्पांचे विसर्जन करता येते की नाही? तसेच गणपती बाप्पांची मूर्ती स्थापनेपूर्वी भंग पावल्यास काय करावे? तसेच गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर घरात किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये मृत्यू झाल्यास काय करावे? अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी स्वामी कृपा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून चॅनेलला नक्की सहकार्य करा. पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5:37 पर्यंत असेल. हिंदू धर्मात उदय तिथीपासून उपवास व सण साजरे केले जातात. म्हणून गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवसापासून पुढचे 10 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती बाप्पांचे पूजन करण्याची परंपरा आहे. तर बघा, श्री गणेशाची मूर्ती आपण गणेश चतुर्थीच्या 8 ते 10 दिवस आधी सुद्धा घरी आणून ठेवू शकतो. ती आदल्या दिवशीच किंवा गणेश चतुर्थी दिवशीच आणावी असे काहीही नाही. तसेच बाप्पांची मूर्ती बाजारातून घरी आणण्यासाठी दिवस पाहण्याचीही मुहूर्ताचीही गरज नाही. मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या स्थापनेसाठी बाप्पांचे पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ किंवा मुहूर्त याची सुद्धा गरज नसते. पण तुम्ही 7 सप्टेंबर रोजी सकाळपासून ते दुपारी 1:30 पर्यंत कोणत्याही वेळी गणेश स्थापना करू शकता. तसेच स्थापना होईपर्यंत तुम्ही उपवास करू शकता आणि मग बाप्पांची स्थापना झाल्यानंतर बाप्पांना मोदक अर्पण केल्यानंतर उपवास सोडू शकता. तसेच श्रींची स्थापना करताना जर गुरुजी उपलब्ध झाले नाही तर काय करावे असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर बघा, वैदिक मंत्र न म्हणता आपणच मनोभावे श्रींची पूजा करावी. पूजेत संपूर्णपणे समरस होऊन पूजा करावी. बऱ्याच घरात जर गरोदर स्त्री असेल तर गणपती विसर्जन करू नये असे म्हणतात. पण ही खूप चुकीची समजूत आहे. घरात जर स्त्री गरोदर असेल तर गणेश मूर्तीचे विसर्जन करू नये असे शास्त्रात कुठेही लिहिलेले नाही आणि असे करणे देखील योग्य नाही. गणपतीची मूर्ती ही मातीची असल्याने जास्त दिवस घरात ठेवणे योग्यही नाही. त्यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन नेहमीच्या प्रथेप्रमाणेच करावे. लक्षात ठेवा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे त्यांचा वरदहस्त कायम आपल्या पाठीशी असतो. त्यामुळे गरोदर स्त्रीला त्याचा कुठलाही त्रास होणार नाही. त्यामुळे निशंक मनाने बाप्पांची मूर्ती विसर्जन करा. तसेच आपण दुकानातून मूर्ती आणताना किंवा आणल्यानंतर तिची स्थापना करण्याआधीच जर मूर्ती भंग पावली तर लगेच मनात शंका, चिंता, काळजी न येऊन देता खंडित मूर्ती लगेच विसर्जन करून दुसरी मूर्ती आणून तिची स्थापना करावी. अजून एक म्हणजे गणपती बाप्पांचे मुख कोणत्या दिशेला असावे? तर बघा, दक्षिण दिशा सोडून बाप्पांचे मुख कोणत्याही दिशेला असेल तर चालेल. परंतु आपण पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल अशा पद्धतीनेच गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करावी. गणपती स्थापना झाल्यावर घरात किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर काय करावे असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर बघा, मृत्यू ही नैसर्गिक गोष्ट असल्याने जर असे काही वाईट झालेच तर लगेच मित्रपरिवाराकडून मूर्तीचे विसर्जन करून घ्यावे. चिंता करू नये, यामध्ये कोणाचाही दोष नाही. तसेच प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली गणेश मूर्ती उत्तर पूजा करूनच तिचे विसर्जन करतात. त्यामुळे तलावात, स्वतंत्र टँकमध्ये किंवा घरीच मोठ्या टबमध्ये किंवा बादलीमध्येही तुम्ही मूर्ती विसर्जन करू शकता. फक्त मूर्ती शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी, जेणेकरून मूर्ती पाण्यात पूर्णतः विरघळणे आवश्यक आहे. यासाठी मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करणे आवश्यक आहे.
तर बघा, अशा पद्धतीने सुखकर्ता विघ्नहर्ता असलेल्या श्री गणेशाची पूजा स्थापना भावपूर्ण मनाने करून आशीर्वाद मिळवा. बघा, मी व्हिडिओमध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.